हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आहे मी मम्मीच्या घरी. मम्मीच्या घरी आहे देवीची अंबिल. अंबिल एका कुठं अंबिल म्हणतात, कोणी काकण म्हणतात, कोणी देवीच्या अक्षता म्हणतात. असं खूप नावं आहेत ह्या कार्यक्रमाला. तर आम्ही इकडच्या साईडला म्हणतो देवीची अंबिल आणि काकण देखील म्हणतो. आज आमच्या घरी देवीचा मोठा जग येणार होता, म्हणून मी आणि माझी बहीण देवीचं स्वागत करून देवीला आत घेतलो. आमच्या आईचा देवारा आहे, हा देवाऱ्यामध्ये जगाला आणून बसवलं. मी घरची मोठी मुलगी आहे आणि म्हटलं मी आरती वगैरे सगळं करून वगैरे घेतले. तोपर्यंत देवीचे खूप सारे भक्त आले होते. त्यांनी उन्हातून आले होते, म्हटलं त्यांना सगळ्यांना पाणी वगैरे दिलं. तर देवाऱ्यात बघू शकता तुम्ही, इतकी गर्दी झाली होती. खूप लोक भक्त लोक आले होते दर्शनासाठी. आणि त्याचबरोबर देवीचं परडी भरण्याचा कार्यक्रम पण असतो. सगळं छान असं व्यवस्थित कार्यक्रम चालला होता. आई यल्लमाची महिमा मी काय सांगू, पूर्ण जगाला देवीची महिमा माहीत आहे. एक दिवसासाठी देवीला विधवा पण आलेलं असतं, त्याच्यानंतर तिला परत तिचं लग्न लावलं जातं. म्हणूनच हा कार्यक्रम सोहळा केला जातात पूर्ण. आता खूप गावामध्ये हा कार्यक्रम खूप मोठ्याने केलं जातं. माझ्या आईच्या घरी पण हे कार्यक्रम आता 30 वर्षापासून चालत आहे. आम्ही त्या कार्यक्रमालाच अंबिल असं म्हणतो. देवीला अक्षता टाकून म्हणजे बिशीन बांधून परत देवीचं लग्न लावलं जातं. आणि त्याच लग्न म्हणजे लेकीचं लग्न असल्यासारखं. जेव्हा घरात लग्न असतं तेव्हा केवढा मोठा सोहळा केला जातो, तसंच आहे हे सगळं. मुहूर्तमेढ रोवली जाते, देवीचं लग्न लावलं जातं आणि त्याच्यानंतर हळदी वगैरे खेळल्या जातात. नंतरनं लोकांना आमंत्रण केलं जातं, ते जेवण घातलं जातं. हे सगळं कार्यक्रम आमच्या घरात आज होणार होते. या भक्त लोकांनी किती सुंदर देवीची गाणी गालीत हे तुम्ही हे भक्त ना त्यांच्या गाण्यामधून देवीची इतकी सुंदर स्तुती करत होते ना, तर ऐकून खरंच इतकं छान वाटत होतं ना. देवीबद्दल किती छान छान गोष्टी त्या गाण्यामध्ये होत्या, ते ऐकून खरंच मस्त वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही देवीची आरती वगैरे करून घेतलो. आरती वगैरे झाली, कापूर आरती वगैरे झाली. देवीला जोग घातलं जातं. जोग हे सगळ्यांनाच माहीत आहे, देवीच्या नावाचा जोग घातला जातो. जोग घालून झाल्यानंतर देवी खेळली जाते. ते मी काय शूट वगैरे घेतले नाही. खूप शूट असं घ्यायला पाहिजे होते, खरं मी तिथं आरती वगैरे घेऊन उभारले होते. मला पुढचे शूट्स घेता नाही आले. ज्यांनी काय शूट्स घेतले तेच मी तुम्हाला दाखवत आहे. आणि खरंच खूप छान कार्यक्रम आमच्या घरामध्ये आजचा झाला होता. तर फ्रेंड्स, तुमच्याकडे ह्या कार्यक्रमाला काय नाव आहे हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. परत खाली ना जेवणाची तयारी चालू होती, महाप्रसादाची. सगळे आचारी वगैरे आले होते, त्यांचं काम चालू होतं. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानसं कमेंट करून देखील सांगा. मम्मीच्या घरी आज मम्मीच्या घरी देवीचं काकण होतं, यल्लमा देवीचं. ते बघू शकता तुम्ही देवीचं. ते मस्त असं देवीचं आरास वगैरे केले. सकाळपासून व्हिडिओ वगैरे करूया म्हटले, खरं मला खरंच त्याच्यामध्ये वेळ नाही मिळाला. खूप लोक आले होते, गेस्ट वगैरे होते आणि मला खरंच व्हिडिओ करायला नाही मिळालं. तर आत्ता बघू शकता तुम्ही किती सुंदर असं देवीचं आरास आणि देवीला सजवलेलं आहे. हे बघा, खूप छान असतं देवीचं, यल्लमा देवीचं. संध्याकाळ होत आली आहे आणि आता मी इतकी थकले, चेहऱ्यावरून बघू शकता. आणि अजून खूप व्हिडिओ येणार आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवेनच. बघा, ही माझी बहीण, ही पण बहीण, दोघी आणि एकटी बाहेर आहे, बाहेर बसले. आता हे सगळं आईच्या घरी आहे. हे सगळं किचनमध्ये आता सगळं आवरावरी चाललेली आहे. म्हणजे सकाळी सगळी कामं आवरलेत. आता लोक पण दुपारची जेवण करून गेलेत. आता संध्याकाळचा वेळ आहे आणि आम्ही सगळं इथे किचनमध्ये आणून आता ठेवलो. हे बघा, सगळं मांडलेलं आहे.